रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आलेत खास लग्न बस्ता ऑफर। नवरदेव नवरीसाठी भन्नाट ऑफर। 15,000 रुपयाची खरेदी करा आणि फक्त 10,000 रुपये भरा। ही ऑफर फक्त सलगरे शाखेत उपलब्ध। अप्रतिम लग्न सराई कलेक्शन, सुंदर नवरीसाठी भरजरी साड्या, नवऱ्यासाठी शाही शेरवानी सूट। आहेरी ऑफर ही सुरू। आहेरी साड्या 10 घ्या 1 फ्री। पॅन्ट शर्ट जोडी 10 घ्या 1 फ्री। ऑफर फक्त 31 मे 2025 पर्यंत। रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे, तालुका मिरज। ढवळेश्वरमधील इरिगेशन टँक तलावामधून ओढ्याला टेंभू योजनेचं सोडलेलं पाणी राजकीय दबावापोटी बंद केल्याने संतप्त बनलेल्या शेतकरी आणि पडळकर समर्थकांनी जोरदार घोषणाबाजी करत आज सुळेवाडी येथील जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे शाखा कार्यालयास टाळी ठोकून कार्यालयातील अधिकाऱ्यांना कोंडून ठेवलं। त्यामुळे कार्यालयात उपस्थित असणाऱ्या कालवा निरीक्षक राजश्री नलवडे यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी ऑफिसमध्येच अडकून राहिले होते। तब्बल तासाभरानंतर जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून सकारात्मक चर्चा झाल्यानंतर आक्रमक बनलेल्या शेतकऱ्यांनी कार्यालयाचं कुलूप उघडून अधिकाऱ्यांना मुक्त केलं। मात्र कार्यालय परिसरात वातावरण तणावपूर्ण बनलं होतं। यावेळी ढवळेश्वरचे राहुल मंडले, अजित किर्दत, अभिषेक शिंदे, हनुमंत किर्दत, बाळासो पवार, गुरुनाथ किर्दत, स्वप्नील किर्दत, मोहम्मद मुलानी, विकास कारंडे, प्रशांत कारंडे, अमोल कांबळे, भाजपाचे जिल्हा सचिव पंकज दबडे, अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष संदीप ठोंबरे, विद्यार्थी आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निलेश पाटील, अगस्तीनगरचे संपादक सरपंच दाजी पवार, भाजपाच्या आध्यात्मिक आघाडीच्या संतोष यादव, रामराय तुबंगी, छोटू काळे यांच्यासह पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते। इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर उद्धव बाळासाहेब ठाकरे सांगली जिल्हा शिवसेनेच्या वतीने उपजिल्हा प्रमुख शकील सय्यद यांच्या नेतृत्वाखाली ईव्हीएम सरकार विरोधात घोषणाबाजी करत जोरदार निदर्शने करण्यात आली। ईव्हीएम सरकारचा धिक्कार असो, शेतकऱ्यांचे थट्टा करणाऱ्या कृषी मंत्री माणिक कोकाट्याचा धिक्कार असो, लाडक्या बहिणीचा अवमान करणाऱ्या मस्तवाल भाजप सरकारचा धिक्कार असो, गॅस दरवाढ रद्द झालीच पाहिजे अशा घोषणांनी तहसील परिसर दणाणून सोडलाय। शकील सय्यद म्हणाले, ईव्हीएम सरकार स्थापन होऊन जवळपास 100 दिवस उलटले, परंतु सरकारने निवडणुकीपूर्वी जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयशी ठरले। महागाई गगनाला भिडली आहे। सरकारने घरगुती गॅस सिलेंडर 50 रुपयांनी महाग करून लाडक्या बहिणीचा अवमानच केलाय। कृषी मंत्री बेताल वक्तव्य करतायत, शेतकऱ्यांचे थट्टा करतायत। 25 लाख शेतकऱ्यांना सहकारी संस्था आणि बँकेकडून कलम 101 ची नोटीस बजावून गळ्याभोवती फास आवळून आत्महत्येस प्रवृत्त करण्याचं पाप केलंय। मुस्लिम वक्फ बोर्डाचे बिल पास करून मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमिनी कवडीमोल भावाने अदानीच्या घशात जाणार आहेत। हिंदुत्वाच्या नावाखाली समाजात दरी द्वेष पसरवण्याचा पाप सरकार करते। बळीराजाने रस्त्यावर उतरून भाजप महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून हद्दपार करण्यासाठी जातीपातीचं राजकारण सोडून वज्रमूठ आवळून ईव्हीएम सरकार विरोधात एल्गार पुकारला पाहिजे असं आवाहन त्यांनी केलं। बाजार समितीच्या संचालक मंडळाने आदर्शवत चाललेल्या राज्य व शेजारील राज्यातील बाजार समितींना भेट देऊन त्याचा अभ्यास करावा। आपण उत्पन्नाचे नवनवे स्रोत निर्माण करणं ही काळाची गरज आहे असा सल्ला आमदार जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील समारंभात बोलताना दिलाय। इस्लामपूर येथील बाजार समितीच्या इमारत नूतनीकरण आणि श्रीमती कुसुमताई राजाराम बापू पाटील फळे व भाजीपाला मार्केटमधील नवीन व्यापारी गाळांच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या प्रसंगी शिवाजीराव नाईक, मानसिंगराव नाईक, शामराव पाटील, वैभव शिंदे, देवराज पाटील उपस्थित होते। यावेळी जयंत पाटील म्हणाले, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्पमुळे अमेरिकेतील शेतीमाल आपल्याकडे येण्याची भीती निर्माण झाली आहे। अमेरिकेत जाणाऱ्या मालावर मोठ्या प्रमाणात कर लावला जातोय। शेअर मार्केटमध्ये मोठ्या घडामोडी झाल्या, याचा परिणाम बाजार समितीवर होऊ शकतो। तालुक्यातील महिला बचत गटाने तयार केलेला माल ठेवण्याची व्यवस्था करायला हवी असं मत त्यांनी यावेळी बोलताना व्यक्त केलंय। कर्मचाऱ्यांचे पगार करण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागतेय। इस्लामपूर बाजार समितीने ताकारी व आष्टा व्यवसाय वाढवलाय। संस्था चांगल्या पद्धतीने चालवून संचालक मंडळाने विश्वस्त म्हणून चांगलं काम केल्याचं यावेळी मान्यवरांनी सांगितलं। मिरज तालुक्यातील पिसूर येथील श्री हनुमंत व्यायाम मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यातील ग्रामीण भागातील सर्वात मोठी खासदार चषक कबड्डी स्पर्धा 11 ते 14 एप्रिल अखेर होणार आहे। पुरुषांच्या खुल्या गटातील निमंत्रित स्पर्धेतील विजेत्या संघास 1.5 लाखाचं पारितोषिक व चषक, उपविजेत्यास 1 लाख रुपयांनी चषक दिलं जाणार आहे। तृतीय व चतुर्थ क्रमांकासाठी प्रत्येकी 25,000 रुपयांनी चषक दिलं जाणार आहे। स्पर्धेबाबत माहिती देताना मंडळाचे अध्यक्ष विकास पाटील, उपाध्यक्ष बाळासाहेब कोळी, कार्याध्यक्ष संपतराव भगत, सचिव शिवाजी पाटील म्हणाले, बिसूरच्या हनुमंत व्यायाम मंडळाला कबड्डीची चांगली परंपरा आहे। मंडळाचे शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त सूर्यकांत पाटील, व्यंकट पाटील, व्यंकट भगत, दिलीप भगत, दिलीप पाटील, शिवाजी पाटील, अक्षय कोळी, सुरेश पाटील आदींनी नावलौकिक वाढवलाय। मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त
11 ते 14 अखेर खासदार चषक कबड्डी स्पर्धेचं आयोजन केले. लोकवर्गणीतून या स्पर्धेचं आयोजन केले. ग्रामीण भागातील सर्वात मोठी कबड्डी स्पर्धा असेल ते म्हणाले. स्पर्धेसाठी राज्यातील 15 नामांकित कबड्डी संघांना निमंत्रित केले. सांगलीतील जय मातृभूमी व इस्लामपूरच्या जयंत स्पोर्ट्सचा यामध्ये समावेश आहे. स्पर्धेतील सर्व सामन्यांचा आनंद घेता यावा यासाठी एकच क्रीडांगण बनवले. मॅटवर स्पर्धा होतील. दररोज 6 ते 7 सामने होतील. स्पर्धेचं उद्घाटन 11 रोजी सायंकाळी 6 वाजता खासदार विशाल पाटील, पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी सूर्यकांत पाटील, प्रशांत भगत, सुरेश पाटील आदी जण उपस्थित राहणार आहेत. कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 166 भूसंपादनाची प्रक्रिया चोकाक ते अंकली दरम्यान थांबवण्यात आलेली प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेत. भूसंपादनात गेलेल्या शेतकऱ्यांच्या जमिनीस दुप्पट मोबदला देण्यात येणार आहे. त्याबाबतचा नवीन प्रस्ताव सादर करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेत. मुंबईत महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीस कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, खासदार धैर्यशील माने, आमदार अशोकराव माने, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह महसूलचे अधिकारी उपस्थित होते. कोल्हापूर आणि सांगली या 2 जिल्ह्यांना जोडणाऱ्या मार्गातील भूसंपादनास स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असल्याने ही प्रक्रिया लांबली होती. आता या मार्गाच्या भूसंपादनात येणाऱ्या अडचणी मार्गी लावण्यासाठी शेतकऱ्यांना दुप्पट मोबदला मिळावा अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नव्याने प्रस्ताव द्यावा. तो मान्यतेसाठी पाठवला जाईल असंही महसूल मंत्री बावनकुळे यांनी सांगितलं. महसूल मंत्री बावनकुळे म्हणाले, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला जोडणाऱ्या या रस्त्याचं काम अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे. यासाठी ज्या काही अडचणी आहेत त्या तातडीने सोडवण्यात याव्यात. शेतकऱ्यांना भूसंपादनाचा योग्य मोबदला मिळाला पाहिजे. त्यासाठी राष्ट्रीय मार्ग प्राधिकरण यांच्याशी चर्चा करून कोल्हापूर जिल्हाधिकारी यांनी नवीन प्रस्ताव सादर करावा. या रस्त्याला यापूर्वी गुणांक 1 होता, तो आता गुणांक 2 करण्यात यावा. अशा पद्धतीने प्रस्तावानुसार या मार्गाच्या भूसंपादनातील अडचणी दूर होतील. जिल्ह्यातील 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना गेले 10 महिने मानधन मिळालेलं नाही. यासाठी वारंवार जिल्हा परिषदेकडे मागणी करूनही मानधन न मिळाल्यामुळे हे कर्मचारी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत. सुमारे 70हून अधिक कर्मचाऱ्यांचं मानधन थकीत आहे. यातील 16 कर्मचाऱ्यांचं मानधन 15 महिन्यांपासून थकीत आहे. जिल्ह्यातील नागज, लेंगरे, बिळाशी, वाटेगाव, वांगी, चिकुर्डे, गुढे पाचगणी, देवराश्री, मुचंडी अशा 9 प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे जून 2025 पासून मार्च 2025 पर्यंतचे 10 महिन्याचं वेतन थकीत आहे. तसेच नागज ते वांगी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांचे सप्टेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 पर्यंत असे आधीच 5 महिन्याचं असे एकूण 15 महिने वेतन थकीत आहे. जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे पगाराची मागणी केल्यास चुकीची माहिती आणि खोटी आश्वासनं देण्यात येत आहेत. गेले 3 महिने झाले 2 दिवसात होईल असं सांगण्यात येत आहे. मात्र प्रत्यक्षात कर्मचाऱ्यांना हातात काहीच पडलं नाही. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रातील कंत्राटी कर्मचारी कामबंद आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहेत. सांगली रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुविधांसाठी प्लॅटफॉर्म नंबर 1 ते 3 पर्यंत पादचारी पूल मंजूर होता. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय होत होती. आता रेल्वे प्रशासनाने 1 ते 5 प्लॅटफॉर्मपर्यंत पूल मंजूर केल्याचं पत्र नागरिक जागृती मंचाच्या PMO कार्यालयातून आलं. याशिवाय प्लॅटफॉर्म नंबर 2 व 3 वर चहा व नाश्त्याची सुविधा देखील मिळणार आहे. त्यामुळे नागरिक जागृती मंचाच्या मागण्यांना यश आले. सतीश साखळकर म्हणाले, सांगली रेल्वे स्टेशनचे 1 ते 5 सर्व प्लॅटफॉर्मला जोडणारा आणि पूर्व बाजूच्या रस्त्यापर्यंत जाणारा पादचारी पूल करावा अशी मागणी नागरिक जागृती मंचाच्या वतीने अनेक वेळा करण्यात आली होती. पण प्रशासनाने प्लॅटफॉर्म 1 ते 3 पर्यंतच पुलाचं काम केलं होतं. आता सांगली रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी पादचारी पूल उपलब्ध होईल. हा पादचारी पूल रेल्वे स्टेशनच्या पूर्व बाजूच्या रस्त्यावरून रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 1, 2, 3, 4 आणि 5 ला जोडेल. कुपवाड, विश्रामबाग, माधवनगर, संजय नगर इत्यादी परिसरातील लोक पूर्व बाजूच्या पादचारी पुलावरूनच सांगली स्टेशनवर येऊ शकतील. तसेच सांगली रेल्वे स्टेशनवर दरवर्षी सुमारे 20 लाख प्रवासी प्रवास करतात. यातील रुग्ण, वयस्कर नागरिक, गरोदर स्त्रिया आणि दिव्यांगजन यांना अवजड सामान चढवणं उतरवण्यासाठी नागरिक जागृती मंचाने सांगली रेल्वे स्टेशनवर कुली हमालाची सुविधा मागितली. ती मागणी मध्य रेल्वेने डिव्हिजनल रेल्वे मॅनेजर यांनी मागणी केली आहे. 2 हमाल सांगली रेल्वे स्टेशनवर तैनात करण्यात आले. त्यामुळे प्रवाशांची आता गैरसोय थांबणार आहे. खाद्यपदार्थ विक्रीचा फूड स्टॉल प्लॅटफॉर्म 2 व 3 वर नव्हता. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत होती. ती सोय आता दूर होणार असल्याचे सतीश साखळकर यांनी सांगितले.
महापालिकेच्या नागरिक संवाद आणि तक्रार निवारण उपक्रमाअंतर्गत 47 तक्रारी प्राप्त झाल्या. प्राप्त झालेल्या तक्रारींचा 8 दिवसात निपटारा करण्याच्या सूचना प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांनी दिल्या. नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम प्रभारी आयुक्त रविकांत अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात राबवण्यात येते. बुधवारी 1 दिवस प्रभागनिहाय तर गुरुवारी आयुक्त स्वतः तक्रार ऐकून घेणार आहेत. बुधवारी प्रभाग समिती क्रमांक 2 मध्ये उपायुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त डॉक्टर प्रज्ञा त्रिभुवन यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम मध्ये 25 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यामध्ये आरोग्य, स्वच्छता, बांधकाम, नगररचना विभागाच्या तक्रारी होत्या. तर प्रभाग समिती क्रमांक 3 मध्ये उपायुक्त स्मृती पाटील यांनी ही मोहीम राबवली. यामध्ये 6 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यातील 2 तक्रारी होत्या. 4 नवीन तक्रारींबाबत संबंधितांना सूचना दिल्या. प्रभाग समिती क्रमांक 4 मध्ये उपायुक्त विजया यादव यांच्या व सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला, नगर अभियंता वैभव वाघमारे यांच्या उपस्थितीत नागरिक संवाद आणि तक्रार निवारण मोहीम राबवली आहे. त्यामध्ये 16 तक्रारी प्राप्त झाल्या. मागील 4 अशा 20 तक्रारींवर सुनावणी झाली आहे. त्यावर निर्णयही घेतलाय. यामध्ये स्वच्छता, आरोग्य, छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम, नगररचना आदी विभागाच्या तक्रारी होत्या. जिल्ह्यातील 29 धर्मादाय रुग्णालय आहेत. या रुग्णालयावर धर्मादाय रुग्णालय असे फलक लावावे. तसेच धर्मादाय आयुक्तांनी दिलेल्या सूचनांचं पालन होतं का याची पाहणी करणं आवश्यक आहे. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने धर्मादाय रुग्णालयाची तपासणी करावी अशी मागणी लोकहित मंचच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतचं निवेदनही देण्यात आले. त्यात म्हटलंय की पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवतीच्या उपचाराअभावी झालेल्या मृत्यूमुळे राज्यातील नागरिकांमधून तीव्र रोष व्यक्त होतोय. या घटनेमुळे धर्मादाय रुग्णालयाबाबत प्रश्नचिन्ह उभं राहिले. राज्यातील 430 धर्मादाय रुग्णालयांपैकी सांगली जिल्ह्यात 29 रुग्णालय आहेत. या सर्व धर्मादाय रुग्णालयात धर्मादाय आयुक्त कार्यालयाने घालून दिलेल्या सूचनांचं पालन होतं का हे पाहणं गरजेचं असल्याने मंचचे अध्यक्ष मनोज भिसे यांनी म्हटलंय. शिवाय रुग्णालयांवर धर्मादाय रुग्णालय असं फलक लावावेत अशी मागणी देखील करण्यात आली. शिवाय निर्धन रुग्णांसाठी ज्या ज्या सुविधा देणं बंधनकारक आणि आवश्यक आहेत त्या त्यांना दिल्या जातात का याची तपासणी करावी. तशी मोहीम हाती घ्यावी जेणेकरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासारखी घटना जिल्ह्यात घडू नये अशी मागणी केली आहे. यावेळी गणेश थोरवे, अबबकर तहसीलदार आदी जण उपस्थित होते.